नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची होणार आहे, त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व पदासाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत आणि या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण मागील वर्षीच्या काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वरचे काही प्रश्न आपण ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची सुद्धा पी-डी-एफ मी तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे. पी-डी-एफ डाउनलोड जर करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न विचारलाय की गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही कोणाची असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर ग्रामसेवकाची जबाबदारी असते पहा गावाचा विकास आराखडा तयार करण्याची. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुलित्झर पुरस्कार दिला जातो? महत्त्वाचा असणारा पुरस्कार आहे. आत्तापर्यंत आपल्याला माहीत असणारे पुरस्कार आहेत पहा, नोबेल आहे, रॅमन मॅग्सेसे आहे. त्याच प्रकारचा पुलित्झर नावाचा एक पुरस्कार आहे. तर तो कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर पत्रकारिता या कामगिरीसाठी किंवा पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो, पुलित्झर पुरस्कार. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना कायदा हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. एक प्रश्नामध्ये आपल्याला वर्ष विचारलं जातं आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला पूर्ण दिनांक विचारलेला असतो. आणि या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं 26 जानेवारी 1979 या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना कायदा जो आहे तो लागू करण्यात आला आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ त्यांनी कोठे लिहिला होता? याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचंय. आणि हे तीनही प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न विचारला जातो की विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर लक्षात ठेवायचंय मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो कोणत्या ठिकाणी लिहिलेला आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4. तर अंबेजोगाई या ठिकाणी तो ग्रंथ लिहिलेला आहे. जर आपल्याला जिल्हा विचारला तर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हा जो तालुका आहे, या तालुक्यामध्ये मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10 नुसार ग्रामपंचायतची सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त डॅश इतकी असते. म्हणजे प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जो आहे 1958चा, तर त्यामध्ये कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी किती असू शकते आणि जास्तीत जास्त किती असू शकते असं उल्लेख केलेला आहे किंवा सांगितलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 7 व 17. कमीत कमी 7 असते, जास्तीत जास्त 17 असते. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, जशी जशी गावची लोकसंख्या वाढत जाते तशी तशी सदस्य संख्या सुद्धा त्यांची कमी जास्त होत जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद म्हणजे आर्टिकलनुसार भारत देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला हा प्रश्न 2019 या वर्षाच्या पूर्वी आणि 2002 म्हणजे 2002 ते 2019 या 17-18 वर्षामध्ये हा प्रश्न आपल्याला जवळपास 40 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आला होता. कोणत्या अनुच्छेदानुसार किंवा कोणत्या कलमानुसार भारत देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर अनुच्छेद 17 किंवा कलम 17 याद्वारे जी अस्पृश्यता आहे ते पाळणं एक गुन्हा आहे आणि ती 17 द्वारे संपुष्टात किंवा नष्ट करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. देशातील पहिले या घटकावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आपल्या देशातील पहिले हरित हायड्रोजन हब याची पायाभरणी ही कोणत्या राज्यात केली गेली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर केरळम या राज्यामध्ये याची पायाभरणी करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल.
याच्यावरती काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मित्रांनो, ते पॉईंट समजावून घ्या. तर देशातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी ही केरळ राज्यात करण्यात आली आहे. हा जो प्रकल्प आहे याविषयी अजून काही थोडीशी माहिती आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये मदत होईल. तर पहा याचं ठिकाण कोणतं आहे? केरळमधील कोची या ठिकाणी हा जो हब आहे हा उभारण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे? तर कार्बन उत्सर्जनामध्ये कपात करणे आणि देशाला स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च किती आलेला आहे? तर या प्रकल्पासाठी जवळपास 18,500 कोटी रुपयांची गुंतवणूक ही अपेक्षित आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हे जे आहे, हे भारत सरकारने 2021 मध्ये नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केलं होतं. या अंतर्गत देशामध्ये हायड्रोजन हबचे विकसित केले जाणार आहेत. पर्याय क्रमांक किती होता? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्कर्वी हा विकार किंवा रोग हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला हा आरोग्य भरतीसाठी जवळपास खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होत असतो. या ठिकाणी काही जीवनसत्व आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. व्हिटॅमिन ए म्हणजे अ जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला रातांधळेपणा होऊ शकतो. व्हिटॅमिन ब जे आहे याच्या कमतरतेमुळे बेरी-बेरी हा आजार होऊ शकतो. व्हिटॅमिन क म्हणजेच काही सी जे आहे तर याच्यामुळे आपल्याला स्कर्वी हा आजार होऊ शकतो याच्या कमतरतेमुळे आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला मुडदूस हा आजार होऊ शकतो. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे कलर ब्लाइंडनेस हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? ज्या व्यक्तीला हा आजार आहे कलर ब्लाइंडनेस तर तसा व्यक्ती कोणत्या 2 रंगामध्ये फरक कळू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला 2 रंगामधील फरक समजत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 लाल आणि हिरव्या या 2 रंगांमधील जो फरक आहे तो ज्या व्यक्तीला कलर ब्लाइंडनेस आजार आहे त्याला तो जाणवत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली बेट आहे. तर हे माजुली कोणत्या नदीमध्ये व कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे. जगातील सर्वात मोठं नदीपात्रातील बेट आहे त्याचं नाव आहे माजुली आणि हे माजुली बेट हे कोणत्या नदीमध्ये स्थित आहे आणि कोणत्या राज्यामध्ये ते स्थित आहे? मित्रांनो हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 26 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि आसाम राज्य आहे. लक्षात ठेवायचे माजुली बेट जे आहे तर हे ब्रह्मपुत्रा नदीमधील आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सिंधू पाणी वाटप करार भारत व पाकिस्तानमध्ये कधी झाला होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. याच्यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न हा उच्च न्यायालयासाठी विचारण्यात आला होता. सिंधू पाणी वाटप करार हा कोणाकोणामध्ये झाला? भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये झालेला आहे. पण तो कधी झाला असा प्रश्न विचारला आहे. तर 19 सप्टेंबर 1960 या दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये हिंदू पाणी वाटप करार जो आहे तो झाला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट समजावून घ्या. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सिंधू पाणी वाटप करार त्याला इंडस वॉटर्स ट्रीटी असं म्हटलं जातं. तर हा 19 सप्टेंबर 1960 रोजी करण्यात आला होता. म्हणजे त्याच्यावरती स्वाक्षरी करण्यात आली. या कराराबद्दल अजून काही आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर हे जे ठिकाण आहे या कराराचं ठिकाण होतं पाकिस्तानमधील कराची या ठिकाणी हा करार झाला होता. यावरती स्वाक्षरी करते म्हणजे सही करणारे कोण होते? भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी या करारावरती सह्या केल्या होत्या. या करारामध्ये मध्यस्थी कोण होतं? तर हा करार घडवून आणण्यासाठी जागतिक बँकेने महत्त्वाची मध्यस्थी केली होती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे जे प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं जे स्पष्टीकरण असतं ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांपैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहायचे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. छत्रपती शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातील परराष्ट्र मंत्री म्हणून कोणतं पद होतं? तर त्या पदाचं नाव होतं ऑप्शन क्रमांक 4 तर सुमंत किंवा पंत सुमंत हे जे पद होतं तर हे परराष्ट्र मंत्रीपद म्हणून त्यांचं काम पाहायचं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये छत्रपती शिवरायांचं जे काही अष्टप्रधान मंडळ आहे ते आपण पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा कुणाला अशी उपाधी दिली होती किंवा पदवी आपण एक प्रकारे म्हणू शकतो की उपमा दिली होती. तर ही उपमा दिली होती लोकमान्य टिळक यांना ही उपमा दिलेली होती पहा, तेल्या तांबोळ्यांचे पुढारी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? दिनविशेषवरचा महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे पहा, संविधान दिन म्हणून कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये कन्फ्यूज करणारे काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवायचे. सर्वात पहिला प्रश्न की 15 ऑगस्ट हा जो आहे, हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. पहा, स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट. मग दुसरा जो 17 सप्टेंबर येतो पहा, 17 सप्टेंबर जो आहे तो मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो, कारण तो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. तिसरा जो आपल्याला असतो अजून एक प्रश्न, तो असतो 26 नोव्हेंबर. तर लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, तर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जानेवारी हा जो दिवस आहे, तर हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आणि हा प्रश्न आपल्याला दिनविशेषवरती विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? देशातील पहिले राज्य याच्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, आणि या ठिकाणी विचारलंय आपल्याला, विधानसभेचं कामकाज हे सांकेतिक भाषेमध्ये प्रसारित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक 1, तर केरळ राज्य हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखली जाणारी 52वी घटना दुरुस्ती कधी संमत करण्यात आली होती? 52वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे. पण ही कधी संमत करण्यात आली होती? तर ती आहे पहा, 1985 साली संमत करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डायबिटीज त्यालाच आपण मधुमेह म्हणतो, तर मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणामध्ये राहत नाही? या ठिकाणी 2 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीला कर्करोग असतो, कर्करोग म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला कॅन्सर असतो, तर त्या कॅन्सरमधील त्याच्या बॉडीमधील ज्या काही सेल्स आहेत, पेशी ज्या आहेत, तर त्या पेशी नियंत्रणामध्ये राहत नसतात. पण मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तामधील जी काही साखर आहे किंवा आपण त्याला शर्करा म्हणतो, तर ती नियंत्रणामध्ये राहत नसते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाच्या 73व्या आणि 74व्या सुधारणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. संविधानातील 73वी आणि 74वी जी काही सुधारणा आहे, तर त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर 33% जागा ज्या आहेत, या महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आली होती? आपल्याला पंचवार्षिक योजनेवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा, लक्षात ठेवा, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न आपल्याला 2022च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर 10वी पंचवार्षिक योजना. मग एक वेळा प्रश्न परत पहा. सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची 3 सूत्री आहेत. तर हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारण्यात आले होते? तर पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 10वी पंचवार्षिक योजना. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील 107वे राष्ट्रीय उद्यान म्हणून सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यानास घोषित करण्यात आले आहे. सदर उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आपल्याला उद्यानाचं राज्य विचारलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, 107व्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? सिमिलीपाल हे राष्ट्रीय उद्यान आहे, आणि हे उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं? तर याचं राज्य आहे पर्याय क्रमांक 1, तर ओडिसा या राज्यामध्ये आहे 107व्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान, ज्याचं नाव आहे सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF मी अगदी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याला जाऊन आपण जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.